जय भीम. आज आपण पाहणार आहोत गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमातून इयत्ता 6वीचा पेपर समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2. तर पहिला प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग आणि त्यामध्ये राईट द प्राइस ऑफ मोटरसायकल इन वर्ड्स. तिथे एक गाडी काढून आहे आणि त्या गाडीवर प्राइस टॅग आहे. त्या प्राइस टॅगमध्ये नंबर लिहिला आहे. त्या नंबरला आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. 92,790. Compare the numbers by using smaller than or greater than signs mark. तर जो सेकंड नंबर आहे तो मोठा आहे 78956. नंतर ॲडिशन 7896 प्लस 597ला ॲड केलं तर आपला आन्सर येतं 8493 आणि 6324मधनं 987ला मायनस केलं तर आपला आन्सर येतं 5337. त्यानंतर क्वेश्चन ई आहे मल्टिप्लाय. 678 मल्टिप्लाइड बाय 426. आधी 6 या नंबरने राईट हँड साईडकडनं 6 या नंबरने वरच्या तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर पहिली स्टेप पूर्ण होईल. दुसऱ्या स्टेपमध्ये एक 0 घ्यायचा, कारण एका नंबरने वरचे सर्व नंबर मल्टिप्लाय झाल्यामुळे एक 0. नंतर 2ने वरच्या सर्व नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. नंतर ही दुसरी स्टेप पूर्ण झाली. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण 2 0 घेऊ, कारण आपण 2 नंबरने सर्व नंबरला मल्टिप्लाय केलं आहे. आता तिसऱ्या नंबरने वरच्या सर्व नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. आपल्या 3 स्टेप पूर्ण होतील आणि या तिन्ही स्टेपची ॲडिशन करायची आहे. आपलं आन्सर आल्या पाहिजे 288,828 म्हणजे 2,88,828. त्यानंतर डिव्हिजन आपल्याला 1536ला 32ने डिवाईड करायचं आहे. तर 32 4 जा 128 होतं आणि 153मधनं जर 128 मायनस झाले तर 25 उरतात. नंतर 6 खाली येईल आणि 32 8 जा जर केलं तर 256 आन्सर येतं आणि हे कम्प्लिटली डिव्हिजेबल आहे. तर 1536ला जर 32ने डिवाईड केलं तर आन्सर येते 48. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 4. बाय युझिंग गिवन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स राईट एनी 2 इक्वेशन्स. आता इथे मॅथमॅटिकल ऑपरेशन दिले आहे, त्याच्यामधनं आपल्याला कोणतेही 2 इक्वेशन लिहायचे आहे आणि इथे मध्ये इक्वल्स टूचा साईन दिला आहे, त्यामुळे ज्याचा आन्सर इक्वल येईल फक्त तेच आपल्याला ऑपरेशन्स इथे लिहायचे आहे. जसं की 4 × 5 20 आणि 25 - 5 जर आपण केले तर 20 आन्सर येतं. त्याचप्रकारे 6 × 2 12 आणि 20 - 8 जर केलं तर 12 आन्सर येते. अशा प्रकारे सेम इक्वेशन आपल्याला लिहायची आहे, ज्यांचा आन्सर सेम येईल. जरी मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे ते सायन्स डिफरंट असले तरी आन्सर सेम आल्या पाहिजे. सॉल्व द गिवन इक्वेशन. 6x = 18. इथे आपल्याला xची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर हे खूप इझी असतं. 6x = 18. xला आपण सेपरेट काढू. = 18 डिवाइड बाय 6. कारण हा नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये होता x या व्हेरिएबलसोबत, आता तो डिव्हिजनमध्ये आला. नंतर 6 3 जा 18 म्हणजे 3 टाइम्स जर 6ला मल्टिप्लाय केलं तर 18 आन्सर येतं. सो देअरफॉर x = 3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग. The age of Rohit is 16 years and his father's age is 48 years. The age of mother is 8 years less than his father's age. Then write the following ratios. आता इथे काही रेशो लिहिले आहे वर्ड्समध्ये, ते आपल्याला रेशोमध्ये लिहायचे आहे. रेशो ऑफ रोहित्स मदर्स एज. रोहितच्या मम्मीच्या एजचा रेशो विथ हिज फादर्स एज, त्याच्या पप्पाच्या एजसोबत. तर त्याच्या पप्पाची एज 48 इयर्स होती आणि त्याच्या मम्मीची एज 8 इयर्स लेस दॅन हिज फादर्स एज, म्हणजे त्याच्या पप्पापेक्षा 8 वर्षाने लहान. तर 48 - 8 जर केला आपण तर 40 उरते. म्हणजेच आता हे दोन्ही नंबर 48/8 किंवा 40/48. तर याला आपल्याला एक असा कॉमन नंबर शोधायचा आहे ज्याच्या टेबलमध्ये हे दोघंही नंबर येतात. तर तो आहे 8. 8च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात.
8 5 जा 40, 8 6 जा 48. त्यामुळे हा रेशो झाला 6:5 किंवा 5:6. रेशो ऑफ रोहित्स एज विथ हिज मदर्स एज. आता रोहितची एज होते 16 आणि त्याच्या मम्मीची एज आहे 40. तर काय होईल रोहितची एज आणि त्याच्या मम्मीच्या एजचा रेशो. तर हे दोनसुद्धा 8च्या टेबलमध्ये येतात. 5 8 जा 40, 2 8 जा 16. त्यामुळे 5:2 किंवा 2:5 डिपेंड करते की आपण 40 आधी लिहितो की 16 आधी, म्हणजे न्यूमरेटरमध्ये लिहितो आणि डिनॉमिनेटरमध्ये काय लिहितो त्यावर रेशो आपण 5:2 लिहायचा की 2:5 लिहायचा हे डिपेंड असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. सॉल्व द फॉलोविंग. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज. खूप इझी असतं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायला आणि या प्रकारचा एक क्वेश्चन पुन्हा या क्वेश्चन नंबर 6मध्ये आहे. तर 3/4ला आपल्याला पर्सेंटेज करायचं आहे. तर 3/4 म्हणजे 4पैकी 3 मार्क मिळणे आणि त्याला जर आपण 100ने मल्टिप्लाय करू, 3/4 इज मल्टिप्लाइड बाय 100. तर वरचे जे 3 × 100 आहे त्यांचं होतं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये जो 4 आहे तो डिव्हिजनमध्येच राहतो. तर जर 4ने आपण 300ला डिवाईड केलं तर 75 आन्सर येतं, म्हणजे 75%. आणि स्टेप 2 आहे 3/4 × 100. पहिली स्टेप सेम, पण त्यामध्ये आपण 3 × 100 न करता 4ने 100ला डिवाईड करू. तर 4 25 जा किंवा 25 4 जा 100. नंतर इथे उरेल इज इक्वल्स टू 3 × 25 आणि 25 3 जा 75 होतं, त्यामुळे 75%. आन्सर सेम, फक्त स्टेप थोडी चेंज. कन्वर्ट द गिवन पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शन रिड्यूस टू इट्स लोवेस्ट टर्म 70%. आता आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे या पर्सेंटेजला आणि फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतरही जर तो त्याच्या सर्वात कमी फॉर्ममध्ये लोवेस्ट टर्ममध्ये जर येऊ शकत असेल तर त्यामध्ये सुद्धा आणायचं असते. तर 70/100% म्हणजे डिवाईड बाय 100 करायचा असतो त्या नंबरला. तर 70 डिवाईड बाय 100, दोन्हीकडला 1 1 0 कटला, वरचा आणि खालचा, तर तिथे उरतं 7/10 आणि हा याचा लोवेस्ट टर्म आहे, याला अजून आपण कमी करू शकत नाही. त्यानंतर सेम पहिल्या क्वेश्चनसारखा क्वेश्चन आहे. आदित्य गॉट 280 बर्थडे विशेस आउट ऑफ 400 मेंबर्स ऑफ मोबाईल ग्रुप. फाइंड द पर्सेंटेज ऑफ मेंबर्स हू सेंट देअर बर्थडे विशेस टू आदित्य. आता आदित्य एका मोबाईल ग्रुपमध्ये आहे ज्याच्यामध्ये 400 मेंबर्स आहे आणि त्या 400 मेंबर्सपैकी फक्त 280 मेंबर्सने त्याला बर्थडे विश केलं आहे. तर आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे की ते 280 लोक म्हणजे किती पर्सेंट लोक होते त्या 400पैकी. तर आपण इथे 400पैकी 280 म्हणजे 280 डिवाईड बाय 400 मल्टिप्लाइड बाय 100 × 100 करू. तर जे 400मधले 2 झिरो ते डिनॉमिनेटरमध्ये, ते न्यूमरेटरमध्ये असलेल्या 100चे 2 झिरो त्यांना कॅन्सल करेल. मग इथे उरेल 280 डिवाईड बाय 4. इकडे 1 उरेल, पण 1ला मल्टिप्लाय केलं या नंबरने तरी आन्सर तेवढंच येईल, तोच नंबर आन्सर येईल. त्यामुळे आपण 280 डिवाईड बाय 4 करू आणि जर 4ने 280ला डिवाईड केलं तर आन्सर येतं 70%. याचाच अर्थ असा आहे की 70% of the members sent their birthday wishes to Aditya and 30% didn't wish him. Shardul covered a distance of 320 km, out of which 5% of the distance covered by auto rickshaw and remaining distance by bus. Find the distance covered by bus. आता इथे शार्दूलने 320 टोटलमध्ये 320 किलोमीटर डिस्टन्स कवर केला आहे आणि त्याच्यामधनं 5% त्याने ऑटो रिक्षाने ट्रॅव्हल केलं आहे. तर जे उरलेले 95% आहे ते त्याने बसने ट्रॅव्हल केलं आहे. तर आपल्याला ते 95% म्हणजे किती किलोमीटर डिस्टन्स आहे ते इथे शोधायचं आहे. तर इथे पर्सेंटेज म्हणजे डिवाईड बाय 100. तर 5% म्हणजे 5 डिवाईड बाय 100 × 320 म्हणजे जे टोटल डिस्टन्स आहे त्याने मल्टिप्लाय करत आहोत. तर 100मधला 1 0 आणि 320मधला 1 0 विल कॅन्सल इच अदर आणि मग इथे उरेल 5 × 32/10. तर 5 × 32 जर केलं तर आन्सर येतं 160
डिवाइड बाय 10. नंतर 16 10चा 160 होतं, त्यामुळे आपला आन्सर इथे येईल 16. 5% म्हणजे 16 किलोमीटर. नंतर आधी जे दिले होते 320 किलोमीटर, तर त्याच्यामधनं जर आपण हे 16 किलोमीटर म्हणजे हे 5% जर मायनस केले तर आन्सर येतं 304. 320 मायनस 16 इज इक्वल्स टू 304. तर बाकीचे जे 95% होते ते म्हणजे किती किलोमीटर? द डिस्टन्स कवर्ड बाय बस इज 304 किलोमीटर. त्यानंतर क्वेश्चन 7, सॉल्व द फॉलोविंग. राईट द ऑप्शन नंबर ऑफ द करेक्ट फॉर्म्युला इन द बॉक्स गिवन. आता इथे कॉस्ट प्राईज, सेलिंग प्राईज, प्रॉफिट आणि लॉसचे फॉर्म्युलाज दिले आहे. त्यापैकी थर्ड नंबर म्हणजे इथे परफेक्ट फॉर्म्युला लिहून नाही आहे, जसं की प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज अँड लॉस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. इथे तसं डायरेक्टली दिलेलं नाही आहे, इथे वाईस वर्सा दिला आहे किंवा चुकीचं दिलं आहे. तर थर्ड ऑप्शन जो आहे प्रॉफिट मायनस कॉस्ट प्राईज इज इक्वल्स टू सेलिंग प्राईज, तर हे ऑप्शन बरोबर ऑप्शन आहे. त्यामुळे दिलेल्या बॉक्समध्ये आपण काय लिहू? 3 हा नंबर, कारण 3 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन बी. अ शॉपकीपर परचेस्ड 8 स्मार्ट TV सेट इच फॉर ₹12,000 अँड सोल्ड ऑल फॉर ₹99,840. तर त्या एक शॉपकीपर होता, त्याने 8 स्मार्ट TV विकत घेतल्या आणि प्रत्येक TV सेट त्याने हा 12,000ला विकत घेतला आणि ते पूर्ण मिळून पूर्ण 8ही सेट त्याने 99,840 रुपयाला विकले. तर त्याला प्रॉफिट झाला की त्याला लॉस झाला? आणि जर त्याला प्रॉफिट किंवा लॉस झाला तर त्या प्रॉफिट किंवा लॉसचा पर्सेंटेज काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जर त्याला एक स्मार्ट TV ही 12,000 रुपयाला पडली तर त्याला 8 स्मार्ट TV किती रुपयाच्या पडल्यात? जर आपण मल्टिप्लाय केलं 12,000 इंटू 8 तर आन्सर येतं 96,000. 8 स्मार्ट TV सेट कॉस्ट ₹96,000. नंतर कॉस्ट प्राईस झाली 96,000 आणि सेलिंग प्राईस दिली होती आपल्या क्वेश्चनमध्ये 99,840. म्हणजे त्याला इथे प्रॉफिट झाला की लॉस झाला? सेलिंग प्राईस जास्त असल्यावर प्रॉफिट होत असतो. सिन्स SP इज ग्रेटर दॅन द CP म्हणजे कॉस्ट प्राईस, ही मेड अ प्रॉफिट. आता आपण इथे प्रॉफिटचा फॉर्म्युला लावू. प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल्स टू, आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. सेलिंग प्राईस होती 99,840 आणि कॉस्ट प्राईस आहे 96,000. जर मायनस केलं तर आन्सर येतं 3,840 रुपीज. तर ही मेड अ प्रॉफिट ऑफ ₹3,840. आता पर्सेंटेज शोधायचे आहे. तर पर्सेंटेज कसे काढायचे? आपल्याला व्हॅल्यू तर माहिती पडली किती प्रॉफिट झाला, पण पर्सेंटेज शोधायचा आहे. तर 3840 म्हणजे जेवढा प्रॉफिट झाला तो डिवाइड बाय जेवढी त्याची कॉस्ट प्राईस होती, त्याने जेवढ्यामध्ये त्या TV विकत घेतला होता म्हणजे 96,000. 3,840 डिवाइड बाय 96,000 मल्टिप्लाइड बाय 100. 96,000 म्हणजे 2 झिरो आणि 100 म्हणजे 2 झिरो विल कॅन्सल इच अदर. नंतर इथे उरेल 3,840 डिवाइड बाय 960. नंतर 960ने जर आपण डिवाइड केलं तर आन्सर येतो 4%. किंवा 960ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 3840. सो देअरफॉर द शॉपकीपर मेड अ प्रॉफिट ऑफ 4%. त्यानंतर आहे सॉल्व द फॉलोविंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. फॉर विच ऑफ द फॉलोविंग अकाउंट द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट? टिक राईट द करेक्ट ऑप्शन. तर आता आपल्याला असं अकाउंटला टिक करायचं आहे की बँक कोणताही व्याज देत नाही ज्या अकाउंटसाठी. तर तो कोणता अकाउंट असतो? करंट अकाउंट. तर मी इथे नंबर लिहिला आहे या बॉक्समध्ये, पण तुम्हाला राईट टिक करायचं आहे जसं की आपल्या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. तर राईट त्या बॉक्समध्ये करायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन बी. ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. PCPA म्हणजे % पर ॲनम. What would be the simple interest for 1 year on ₹5,000? आता आपल्याला किती व्याज द्यावं लागेल एका वर्षात 5,000 रुपयावर जर
कितीच्या भावाने आपण रेट देत आहोत 10% पर ॲनम. तर इथे रेट आहे, गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊ आपण आधी. रेट आहे 10 PCPA % पर ॲनम. टाईम आहे 1 इयर आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे आपली म्हणजे मेन व्हॅल्यू आहे 5000 रुपीज. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P/R/T/100. आता R मुळेच तो 100 तिथे आहे डिव्हिजनमध्ये, कारण PCPA % म्हणजे डिवाइड बाय 100 होत असते. त्यामुळे 5000 × 10 × 1 डिवाइड बाय 100 व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता इथे 100मध्ये 2 झिरो आहे आणि वर पण 10मधला 1 झिरो आणि 5000मधला 1 झिरो. तर खालच्या 2 झिरोमुळे वरचे जे 2 झिरो आहेत ते कॅन्सल होईल आणि उरेल 500 × 1 डिवाइड बाय 1. आणि जर मल्टिप्लाय पण 1ने केलं तरी तोच नंबर आन्सर येतो आणि डिवाइड पण जर 1ने केलं तरी तोच जो मेन नंबर आहे तो आन्सर येतो. त्यामुळे आपला आन्सर इथे आहे 500. सो देअरफॉर 500 रुपीज वुड बी द सिम्पल इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन 5000 रुपीज. क्वेश्चन 9 आहे, ऑब्झर्व क्वाड्रिलॅटरल ABCD अँड राईट द आन्सर्स इन द गिवन बॉक्सेस. आता इथे क्वाड्रिलॅटरल दिला आहे ABCD, त्यात 4 क्वेश्चन आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम ऑफ द अपोजिट साईड ऑफ साईड AD. अपोजिट साईड म्हणजे त्याच्या एकदम समोरची साईड बाजू. तर साईड ADच्या एकदम समोर आहे साईड BC. तर तेच आपण आन्सर बॉक्समध्ये लिहू. नेम वन ऑफ द डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे होत असते जे त्या क्वाड्रिलॅटरलचे 2 इक्वल पार्ट्स करत असते, तो असते डायगोनल. तर इथे 2 डायगोनल्स दिले आहे म्हणजे मधनं जाणाऱ्या रेषा. तर त्या आहे डायगोनल AC अँड डायगोनल BD. तर दोनपैकी कोणत्याही एका डायगोनलचं नाव लिहायचं किंवा दोन्हीचं नाव लिहिलं तरी चालेल. नेम ऑफ ॲडजसंट साईड ऑफ साईड AD. ॲडजसंट म्हणजे बाजूची साईड. तर इथे AD या साईडच्या बाजूला 2 साईड आहे, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. तर एक आहे साईड DC आणि दुसरी आहे साईड AB. राईट अनादर नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला आपण 8 प्रकारे नावं लिहू शकतो त्याचे. तर या क्वाड्रिलॅटरलचं एक नाव ऑलरेडी आपल्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे, आपल्याला दुसरं लिहायचं आहे. तर क्वाड्रिलॅटरल ABCD इथे स्टार्टिंग A पासून झाली होती, आता आपण B पासून करू. दुसरं नाव असेल क्वाड्रिलॅटरल BCDA. त्यानंतर C पासून सुरुवात करू. क्वाड्रिलॅटरल CDAB. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल DABC. आणि नंतर आता आपण वेगळ्या डायरेक्शनने फिरलो, आता आपण दुसऱ्या डायरेक्शनने फिरू. तर इथे नाव होईल क्वाड्रिलॅटरल ADCB, क्वाड्रिलॅटरल DCBA, क्वाड्रिलॅटरल CBAD, क्वाड्रिलॅटरल BADC. तर अशा प्रकारे हे 8 नावं आपण लिहू शकतो एका क्वाड्रिलॅटरलचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, राईट द नंबर ऑफ फेसेस, एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ द गिवन क्यूब. आता इथे एक क्यूबची डायग्राम दिली आहे, त्यामध्ये किती फेसेस आहे, किती एजेस आहे आणि किती व्हर्टायसेस आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर फेसेस 6 असतात कोणत्याही क्यूबमध्ये, वरचा, खालचा आणि 4ही साईडला. म्हणजे जो मिडलमध्ये जो पार्ट असतो ते 4 साईड, एक वरची आणि एक खालची साईड, म्हणजे 6 फेसेस झाले, 6 सरफेसेस. त्यानंतर एजेस म्हणजे किनार किती आहे, काठ किती आहे. तर वरच्या 4 किनार, खालच्या 4 किनार आणि 4ही बाजूंच्या 4ही कोपऱ्यातल्या 4 किनार म्हणजे 12 एजेस आहेत. त्यानंतर 12 एजेस. त्यानंतर व्हर्टायसेस म्हणजे पॉईंट्स, ज्या पॉईंट्समध्ये हे जे एजेस वगैरे असते यांच्या साईड्स या टच होतात. तर 8 व्हर्टायसेस असतात, 4 वर आणि 4 खाली. थँक्यू.